रामकृष्ण हरी मंडळी. आज अपरा एकादशी आणि हे बघा, माझ्या दिवसाची सुरुवातच अशी प्रसन्न सूर्योदयानं झाली. त्याच्यानंतर मी तुळशीसमोर रांगोळी काढून घेतली. तुळशीसमोर दारासमोर रांगोळी काढली, छान देवपूजा केली की मन आणि घर किती प्रसन्न वाटतं नाही. आज नैवेद्याला रताळ्याची खीर करायची होती. त्याच्यासाठी रताळे आधी शिजायला टाकले होते. त्याच्यानंतर इकडे शिजलेल्या रताळ्यांचा किस करून घेतला. एका जाडबुडाच्या भांड्यात तूप गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर त्यात रताळ्याचा किस टाकला. हा किस छान तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यात आपण गरजेनुसार दूध टाकून घेऊया. दूध टाकल्यानंतर रताळ्याच्या ह्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या. उकळी आल्यानंतर त्यात साखर टाकूयात. साखर विरघळली की त्यात बदाम आणि पिस्त्याचे काप टाकूयात. केशराच्या काड्या टाकून छान उकळून घेऊयात. खीर दाटसर झाली की एका वाडग्यात काढून घेऊयात. झाली आपली खीर तयार. बदाम पिस्त्याचे काप, केशराच्या काड्या टाकून सजवून घेऊयात. तुळशीपत्र ठेवून देवाला नैवेद्य दाखवून घेऊयात.